संक्रांतीच्या आदल्या दिवशी येते भोगी. अशी एक म्हण आहे ना, जो न खाई भोगी तो वर्षभर राहील रोगी. म्हणूनच भोगीच्या दिवशी घरात खास भाजी केली जाते. भरपूर भाज्यांची तिळगुळाची ही भाजी फक्त चवीसाठी नाही तर आरोग्यासाठीही बनवली जाते. ही भाजी सकाळी लवकर बनवून देवाला नैवेद्य दाखवतात आणि मग संक्रांतीच्या सणाची खरी सुरुवात होते. आज आपण हीच पारंपरिक भोगीची भाजी घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने बनवणार आहोत. सोबत तीळ लावलेली बाजरीची खमंग भाकरी करणार आहे. नमस्कार, मी शिवानी सागवेकर. शिवानी रेसिपीज मध्ये आपलं स्वागत. आता आपण भाजी करणार आहोत. भाजी करताना काही शेंगभाज्या, काही फळभाज्या आणि काही पालेभाज्या घेतल्या जातात. इथे घेतलेल्या सर्व भाज्या निवडून धुवून बारीक चिरून घेतल्या आहेत. इथे मी 1 वाटी घेवडा घेतला आहे, 1 वाटी वालपापडी घेतली, 1 वाटी चिरलेला पालक घेतला आहे, अर्धी वाटी ओल्या पावट्याचे दाणे घेतले, अर्धी वाटी ओला ताजा मटार घेतला आहे, अर्धी वाटी ओल्या तुरीचे दाणे घेतले, निवडलेल्या घेवड्याचे दाणे अर्धी वाटी घेतले, पाव वाटी गाजर साल काढून तुकडे करून घेतले, ओल्या हरभऱ्याचे दाणे अर्धी वाटी, निवडलेल्या वालपापडीतील दाणे अर्धी वाटी, कच्चे शेंगदाणे अर्धी वाटी. इथे मी कच्चे शेंगदाणे रात्रभर नाहीतर 2 ते 3 तास अगोदर पाण्यात भिजत घाला. शेवग्याच्या शेंगा कट करून घेतल्या आहेत. 3 ते 4 बोरं घेतली आहेत. बोरं मी बी काढून घेणार आहे. सोबतच एक ऊसाची काडी बारीक करून घेतली आहे. इथे ऊस नसेल तर गुळ वापरला तरीही चालेल. 1 वाटी बारीक चिरलेला पालक घेतला आहे. 2 मध्यम आकाराची वांगी कट करून ती काळी पडू नयेत म्हणून पाण्यात ठेवली आहेत. इथे आपण एक वाटण तयार करणार आहोत. त्यासाठी मिक्सरच्या भांड्यात 2 हिरव्या मिरच्या, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आल्याचे तुकडे करून घेतले आहेत. अर्धा चमचा जिरे घेतले, 1 चमचा धणे घेतले आहेत, 2 चमचे पांढरे तीळ घेतले, 1 चमचा इतकी खसखस घेतली, थोडी कोथिंबीर घातली आणि 4 ते 5 चमचे सुके खोबरे किसून घेतले आहे. थोडंसं पाणी घालून हे वाटण बारीक वाटून घ्यायचे. आता गॅसवर कढई गरम करत ठेवायची. त्यात 3 चमचे तेल घालायचे. तेल छान गरम झाले की यामध्ये मध्यम आकाराचे 2 कांदे बारीक करून घातले. हा कांदा 2 ते 3 मिनिटे हलक्याशा गुलाबी रंगावर परतून घ्यायचा. साधारण 2 मिनिटे झाली आहेत. कांद्यावरच एक मोठा टोमॅटो बारीक चिरून घातलेला आहे. आता टोमॅटो नरम होईपर्यंत मोठ्या आचेवर 2 मिनिटे चांगले परतून घेतले. टोमॅटो लवकर नरम होण्यासाठी यात थोडे मीठ घातले. टोमॅटो नरम झाला की यामध्ये पाव चमचा हळद, पाव चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर, 2 चमचे मालवणी मसाला घालून सर्व तेलात छान परतून घेतले. नंतर लगेच तयार केलेले सर्व वाटण यामध्ये घातले. वाटण 2 मिनिटे तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे. जर परतताना थोडेसे कोरडे वाटत असेल तर थोडेसे पाणी घालायचे आणि मध्यम आचेवर तेल सुटेपर्यंत छान सुगंध येईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचे आहेत. तुम्ही बघू शकता छान याला रंग आलेला आहे आणि याचा मस्त सुगंध घरभर पसरला आहे. आता यामध्येच पहिले सर्व भाज्यांचे दाणे घालायचे. त्यावर सर्व घेतलेल्या भाज्या घालायच्या. या मसाल्यांमध्ये आणि वाटणामध्ये मिनिटभर ही भाजी एकत्र करून घेणार आहोत. म्हणजे भाजीमध्ये सर्व मसाल्यांचा फ्लेवर उतरला जातो आणि या भाजीला अगदी चवही छान येते. आता ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण जे वाटण केलेले होते त्यामध्ये आपण इथे 1 वाटी पाणी घालून यामध्ये मिक्स करून घेतले. यावर झाकण ठेवून मध्यम आचेवर 1 ते 2 मिनिटे या भाज्यांना एक वाफ आणायची आहे. 2 मिनिटे झालेले आहेत. झाकण काढून भाजी वर खाली करून घ्यायची. आता यात चवीपुरते मीठ घातले. लक्षात असू द्या आपण टोमॅटो शिजवताना त्यावर थोडे मीठ घातले होते, त्यानुसार बेताने मीठ घालायचे. आता यात 1 ते 1.5 ग्लास पाणी घातले. पाणी घालून 5 ते 6 मिनिटे एकत्र करून घेतले. सुरुवातीला तुम्हाला जरी भाजी पातळ वाटली तरीही शिजल्यानंतर थोडीशी गार झाल्यावर थोडीशी घट्ट होते. त्यानुसार इथे 1.5 ग्लास पाणी घातले. आता झाकण लावून भाजी शिजवून घ्यायची. भाजी शिजेपर्यंत आपण बाजरीची भाकरी करू. इथे 1 कप बाजरीचे पीठ घेतले आहे. यात अगदी थोडंसं मीठ घालून मिसळून घ्यायचे आणि थोडं पाणी घालून पीठ मळून घ्यायचे. इथे मी गरम पाणी घेऊन पीठ मळून घेतले आहे. एका वेळेस खूप पाणी घालायचे नाही. भाकरीचे पीठ हे असं थोडं पाणी घेऊन पंजाचा जोर लावून हे पीठ असं गोळा करून घ्यायचं. जितकं हे असं पंजाचा जोर लावून मळून घेऊ ना तितकं याला चिकटपणा येतो आणि थापायलाही सोपी जाते. मिनिटभर तरी जोर लावून मळली गेली पाहिजे. चला तर आता हे पीठ मळून घेतलं आहे. आता सुकं बाजरीचं पीठ मध्ये घ्यायचे आणि थोडे तीळ घालून बाजरी थापून घ्यायची.
छान अशी पातळसर थापून झाली आहे. आता थोडे वरून तीळ घालते. संक्रांतीची बाजरीची भाकरी आहे म्हणून तीळ हे अगदी महत्वाचे आहे. आणि पुन्हा हलकीशी थापून घ्यायची म्हणजे भाकरीवर तीळही छान बसतात. आता भाकरी भाजूया. इथे तीळ लावलेली जी बाजू आहे ती तव्यावर घालायची आणि लगेच याच्यावर पाणी घालून हे पाणी छान असं पसरवून घ्यायचे. आता हे पाणी लावून झालं की खूप वेळ ही भाकरी ठेवायची नाही. ही लगेच मोकळी करून उलटवून घ्यायची. आता ही पाणी लावलेली बाजू व्यवस्थित 1.5 ते 2 मिनिटे मोठ्या आचेवरच भाजून घ्यायची. चला तर मग ही खालची बाजू छान भाजून झाली की उलटवून तीळ लावलेली बाजू भाजून घ्यायची. आता भाकरी उलटवून दुसऱ्या बाजूलाही तूप लावून घ्यायचे. मस्त अशी खरपूस तीळ लावलेली बाजरीची भाकरी भाजून तयार आहे. एकदम मस्त झणझणीत चमचमीत छान तरी सुटलेली अशी भाजी खाण्यासाठी तयार आहे. भाजी शिजली की नाही ते पाहू. इथे तुरीचा दाणाही शिजला आहे, वांग शिजलं आहे, शेंगाही शिजल्या आहेत. सर्व भाज्या छान शिजल्या आहेत. आता भाजी सर्व करूया. सगळ्यात शेवटी भाजीवर चमच्याभर तीळ भुरभुरले आहेत. अशी ही माझ्या आईच्या पद्धतीची भोगीची भाजी तयार आहे. तर ही रेसिपी कशी वाटली ती कमेंट्सद्वारे सांगा. आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. या चॅनेलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर भोगीला ही नक्की भाजी बनवून पहा. तर पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपी सोबत. धन्यवाद.